तुम जो नायक अछो अंतरजामी, प्रभु ते जनु जानिजे जनते स्वामी। तुम जो नायक अछो अंतरजामी, प्रभु ते जनु जानिजे जनते स्वामी। खाली जा। सांगायचं तात्पर्य असं आहे की हे परमेश्वरा, हे ईश्वरा, तुम्ही सर्व अंतर्ज्ञानी आहात, तुम्हाला सर्व गोष्टीची जाणीव आहे। आणि मग अशा वेळेला या ठिकाणी मी काय करावं जेणेकरून माझ्या या जीवनाचं कल्याण होईल, अशा प्रकारचा विचार, एक प्रश्न त्यांनी त्या भगवंताला विचारलेला आहे। आणि हा प्रश्न विचारत असताना माणसाला दोन मनाची सांगड घातलेली आहे। दोन मन आहेत माणसा, प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये दोन मन आहेत। एक सुमन म्हणजे चांगलं मन, आणि एक कुमन म्हणजे वाईट काम करण्यास प्रवृत्त करणारं मन। पहा, जेव्हा आपण चांगलं काम करतो तेव्हा मनातून केलं तर त्याचा आनंद आपल्याला मिळतो। एखादी गोष्ट आपल्या मनातच करायची नाही तेव्हा ती कृत्या आपल्या हातून जर घडली तर ती योग्य होऊ शकत नाही। साधा स्वयंपाकाचं उदाहरण घ्या। सासू सुनेचं भांडण लागलं, झालं, सकाळचा संध्याकाळचा स्वयंपाक पाहता दिवसा कसा होतो। मीठ कमी होईल ना तर जास्त होईल, खरट होईल, तिखट होईल, आंबट होईल, काय व्हायचं ते होईल। पण हे का आहे तर याचं कारण आहे की आपल्या मनावर त्याचा परिणाम, त्याचं प्रतिबिंब उमटलेला। पाण्यामध्ये आपण खडा मारला, काय होतं त्याचं, त्याची तरंग त्या ठिकाणी त्या पाण्यावर निर्माण होतात। तशा प्रकारे आपल्या अंतर्मनाला जेव्हा ठेस लागते कोणत्या एखाद्या शब्दाची, तेव्हा त्या ठिकाणी आपलं हे सुमन त्याला जास्त उचलून जातं। सुमन काय म्हणते, एखादं जाऊ द्या ना, काय झालं, सासू आहे, आईसारखी आहे, बोलली असेल, काय व्हायलंय, पण दुसरं म्हणते नाही अजिबात नाही काय चाललंय, म्हणून ती कृत्य आपल्या हातून घडते। म्हणून अशा प्रकारे माझ्या अंतरात्म्यामध्ये काय चाललेली आहे चलबिचल याचं तुम्हालाच माहिती, तुम्हाला काही माहिती, मी पापी माणूस। म्हणून या ठिकाणी ईश्वराला प्रार्थना करत असताना जर आपण ती श्रद्धेपूर्वक केली, अंतर्मनातून केली, तर निश्चितच त्याचा दृष्टांत आपल्याला असा मिळतो की आपल्याला स्वप्नामध्ये सुद्धा देवाचं दर्शन होऊ शकतं। बऱ्याच दिवसापासून आपल्याला हे जायचं, बाराशेला जायचं, जाणंच होईना, पण मनाला ध्यास लागला, काय अडचणी असतात माणसाच्या, निश्चितच तो भगवान परमात्मा मला बाराशीच्या यात्रेमध्ये आणून बसवितो, अशा प्रकारचा दृष्टांत देतो, हे लक्षात घ्या। ही कृती काय आहे, अंतर्मनाची आहे। म्हणून अशा प्रकारची जेव्हा आस्था होते तेव्हा ईश्वर त्याला भेटल्याशिवाय राहत नाही, फक्त ती प्रार्थना चांगल्या मनाने केलेली असावी। आता हे सर्व करत असताना आपण या ठिकाणी मनाचा दुहेरी उद्देश जर लक्षात घेतला, तोही एकदा लक्षात घ्या। रविदास असं म्हणतात की हे मन आपलं स्थिर नाही, मन वाऱ्यापेक्षा चपळ आहे, पाण्याहून पातळ आहे, वायूपेक्षा जास्त वेग त्याचा आहे, आणि म्हणून या मनाला आवर कोणी घालू शकत नाही। वाऱ्याहून चपळ, पाण्याहून पातळ, ऐकत नाही, मनारे तुला लाज कशी नाही, मनारे तुला लाज कशी नाही, असं मन आहे। मन ओढाळ उच्या पिकातलं झोर, किती हाकला फिर येतं पिकावर, असं मन माणसाला स्थिर कधीच बसवू देऊ शकत नाही, जेवणाला सुद्धा स्थिर बसू शकत नाही, ही मनाची अवस्था आहे। आणि म्हणून या ठिकाणी त्या मनाला आवर घालण्यासाठी रविदासजी असं, रे मन चल चल गुरु के द्वार, रे मन चल गुरु के द्वार। कशासाठी, या मनाला स्थिर करण्यासाठी गुरुद्वार महत्वाचा आहे। या मनाला स्थिर करण्यासाठी देवाला जाण्याची गरज आहे।
या मनाला स्थिर करण्यासाठी घराच्या बाहेर पडण्याची गरज आहे. रागाला जर आवर घालायचा असेल, राग किती उद्या माणसाला, रागाच्या भरात माणूस काय करेल काही सांगता येत नाही. या रागावर जर नियंत्रण आणायचं असेल तर चटकन आपलं मन दुसरीकडे कुठेतरी आपण लावलं पाहिजे, एकांताकडे लावलं पाहिजे किंवा नामस्मरणाकडे लावलं पाहिजे. बरोबर आपलं संकट त्या ठिकाणी निवारण झाल्याशिवाय राहत नाही. ही ताकद या शक्तीमध्ये आहे. कारण रागाने भीक माग असं म्हटलेलं आहे. रागाने काय होत नाही, रागाने माणसाचं आयुष्य बर्बाद होत आहे. लक्षात ठेवा. रागामध्ये समजा नवरा बायकोचं भांडण झालं, कधी दारू न पिणारा माणूस जर दारू प्यायला गेला तर एकदा का ती चटक लागली तर त्याचा संसाराचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. हे कशाचं लक्षण आहे? रागाचं लक्षण आहे. म्हणून त्या रागाला फुंकर घालण्यासाठी त्याच्यावर नियंत्रण आवश्यक आहे. आणि त्याच्यावर जर नियंत्रण आवश्यक करायचं असेल तर मनावर पहिल्यांदा ताबा ठेवणं आवश्यक आहे. मन हा सगळ्या इंद्रियाचा राजा आहे, हे लक्षात घ्या. त्या मनाला आवर घालावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी रविदास जसे म्हणतात, तुम जुनाईत अछऊ अंतर्जामी, प्रभु ते जनु जान जे जनते स्वामी. जे आम्हाला माहिती नाही, जे विश्वाला माहित आहे ते सर्व ज्ञान तुला आहे, कारण तू अंतरात्मा आहे. आणि म्हणून या पापी असणाऱ्या शरीराला सुद्धा शुद्ध करण्याचं सामर्थ्य हे तुझ्या नामामध्ये आहे. आणि म्हणून हे ईश्वरा, मी फक्त तुझी मनभावे पूजा करू शकतो. फक्त मनही पूजा, मनही भाव, मनही प्रसाद, मनही फूल, हे सगळं आहे मनानं. म्हणून आपल्या या पूजेमध्ये संत रविदासांनी कोणत्याही वस्तूला प्राधान्य दिलेलं नाही. देवाला नारळ फोडतो, नवस करतो, ही देवाला रिश्वत आहे की नाही? लाच म्हणतात त्याला, लाच मराठी शब्द म्हणतात. याला देवाची काय, देवाला त्याची काही गरज नाही. हे कशासाठी आहे? बाबा देव आहे मग काहीतरी विक्री व्हावं व्यापारी लोकांची, त्याच्यासाठी हे लावलेलं आहे. वास्तविक आता ह्या कुठल्याही वस्तू आता कोणत्याही मंदिरामध्ये नेणं बंद केले आहे. तुम्ही उज्जैनीला जा, महाकालेश्वर, आपण एवढ्या प्रेमानं बाबा 40 वर्षानंतर आलो उज्जैनीला, या फुलाचा हार 50 रुपयाचा घेतला. आपल्या हातातून हार दरवाजातच काढून घेतला जातो आणि फक्त त्या देवाला हात जोडूनच वापस यावं लागतं. काशीला जा, विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये काय साधा स्पर्श सुद्धा ते आपणाला शिवलिंगाला करू देत नाही, दुरून दर्शन आहे. कुठेही जा. मग अशी वस्तुस्थिती आहे. म्हणून मला ह्या अशा कुठल्याही वस्तूंची गरज नाही. म्हणून माझी मानव पूजा हीच खऱ्या अर्थाने तुझी पूजा आहे. शरीर आराधे मोको विचारू देवी. या शरीरामध्ये जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी विचार करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. कारण माणसाचं आयुष्य 3 काळात आहे, लक्षात घ्या. सकाळी वेगळा, दुपारी वेगळा, संध्याकाळी वेगळा. सकाळ दुपार संध्याकाळ याचा अर्थ काय आहे? मुलगा जन्माला येतो, रांगतो, तोपर्यंत तो बालक आहे, ती झाली सकाळ. आलं लक्षात तुमच्या? सकाळ दुपार संध्याकाळ माणसाच्या 3 अवस्था लक्षात घ्या, ज्याला आपण बालपण म्हणतो. बालपणी खेळण्याच्या ध्यानी. काय बालपण? खेळून खायचं. भूक लागली आईला रडवायचं, वडिलांना रडवायचं, भावाला रडवायचं, म्हणजे खेळण्यामध्ये त्याचं लक्ष असतं. बालपण गेलं खेळण्यामध्ये, ही झाली सकाळ. दुपार तारुण्य अवस्था. मुलगा लग्नाचा झाला, मुलगी लग्नाची झाली. आई वडिलांना एकच चिंता असते, मुलगी लग्नाला आली, उपवर झाली, उरकून टाका, आहे की नाही? सांगायचं तात्पर्य काय इथे? दुसरी अवस्था माणसाची काय? तारुण्य अवस्था आहे. आणि या तारुण्य अवस्थेमध्ये एकदा का माणूस त्या संसाराच्या ध्यानामध्ये लागला की मगही आपली देवपूजा होऊ शकत नाही. बाळपण खेळण्यात गेलं म्हणजे वयाची 18 वर्षे खेळण्यात गेली,
18 वर्षाचा घोडा झाला तरी आपल्या आईला मुलगा हा लालच वाटतो, मुलगा असो की मुलगी असो. मुलीला तरी दापट दपट लवसाने आपण स्वयंपाक पाणी काहीतरी करायला शिकतो, पण मुलाचा एवढा लाड केला जातो की तो 18-20 वर्षाचा झाला तरी त्याला कुठलंही काम आपण आई सांगू शकत नाही, एवढा जीव त्या आईचा असतो. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मुलगा आईचा, आणि लग्न झाल्यावर मुलगा कोणाचा? बायकोचा. मग तो बायकोचा ऐकेल की माईचा ऐकेल? माईचा ऐकत नाही. ज्या माऊलीने त्याला स्तनपान देऊन अगदी बालपणापासून 18-22 वर्षापर्यंत लाडा कौतुकाने वाढविलं, त्याचे वेळोवेळी लाड केले, तोच मुलगा लग्न झाल्यानंतर आपल्या अर्धांगिनीच्या नादाला लागून तिचं म्हणलं तसं ऐकतो. वेळ प्रसंगी तो आपल्या आईलाही लाथाडाला मागे पुढे पाहत नाही. ही जगाची रीत आहे, हे अनुभवाचे बोल आहेत आमच्या. आम्ही उगेच या वयापर्यंत सगळ्या गोष्टीचे अनुभव घेऊन बसलो, पाहत बसलो. आम्ही अनेक ठिकाणी अनेक अनुभव आम्ही घेऊन बसलेलो आहोत. मग एक तारुण्याची अवस्था हे झालं आपलं दुपारपण. ईश्वराने याला कशाला निर्माण केलं होतं की हा जन्माला आल्यानंतर हा माझं नामस्मरण करेल, राम राम म्हणेल, श्याम श्याम म्हणेल, काय म्हणायचं ते म्हणेल, मात्र नामस्मरण करेल. म्हणून याला जन्माला घातलं. परंतु यांना अर्ध आयुष्य खेळण्यामध्ये घातलं, राहिलेलं अर्ध आयुष्य त्याने तारुण्यामध्ये घातलं. आणि जेव्हा शरीराचे हातपाय गळतात ती झाली संध्याकाळची अवस्था. जोपर्यंत माणसाचं शरीर धडधाकट आहे तोपर्यंत तीर्थयात्रा आहे. तीर्थयात्रा काय करायची? कारण बाहेरचा निसर्ग आपणाला पाहता येतो. देव कुठे सारखाच आहे. तुम्ही काशीला गेले तरी तीर्थच आहे, बाराशीवर आली तरी तेच देव आहे, घरी गेले तरी तेच देव आहे. देव सर्व ठिकाणी आहे. देवासाठी तीर्थयात्रेला पैसे घालण्याची गरजच नाही. म्हणून या ठिकाणी हे सर्व एक क्षणभर आपणाला त्या संसारातून विश्रांती पडावी, संसाराचं बोज आपल्या डोक्यावरून बाजूला सरकावा, आणि म्हणून आपण त्या ठिकाणी स्थलांतर करण्याची गरज आहे, बाहेर जाण्याची गरज आहे. म्हणून ती तीर्थयात्रा. वास्तविक पाहता बद्री केदारला जरी गेले तरी तिथे देव का आपणाला भेटत नाही, तिथेही पिंडच आहे. एवढंच आहे की तिथली पिंड वेगळी असेल. अमरनाथला गेले तिथे बर्फाची पिंड आहे, बर्फानी बाबा म्हणतात तिला बाबा अमरनाथ. आपल्या औंढ्या नागनाथला आहे ती वालुकामय आहे. आपल्या घरी आहे, कोणाची पितळीची असेल, कोणाची तांब्याची असेल, कोणाची दगडाची असेल, पण भाव तर एकच आहे ना. त्याला महादेवाची पिंडच म्हणतो आपण, नंदीला नंदीच म्हणतो. म्हणून या ठिकाणी या देहाला नामाचा विसर पडू नये म्हणून त्याला शेवटी गलित गात्र केल्या जातं. हे गलित गात्र झाल्यानंतर तरी वाटते मग नारायणा 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 मन. एखाद्या मुलाचं राम नाव ठेवलं तर ते राम राम तरी म्हणेल, नारायण नाव ठेवलं तर राम राम नारायण नारायण म्हणेल, कृष्ण नाव ठेवलं तर कृष्ण कृष्ण म्हणेल. परंतु ही कुठलीही त्या माणसाच्या किंवा त्या माऊलीच्या तोंडामध्ये हे कधीही शब्द येत नाहीत, कारण संस्कार तसे नाहीत, आहे की नाही. म्हणून या ठिकाणी संस्काराचा अभाव आहे. आता आजकालचे संस्कार जर आपण पाहिले तर कसे आहेत. आमच्या नातवाची गोष्ट पाहतो, त्याला त्या मोबाईलचं एवढं वेळ आहे, एवढं वेळ आहे. कारण ते 3 महिन्यात होतं तेव्हापासून त्याच्या कानाला मोबाईल सुनबाईने लावला नाही, म्हणता येत नाही. आता तो मोबाईल आहे माझा, पण ते दिवसभर त्याच्याजवळ असते. लोक मोबाईल लावून फोन लावून कंटाळतात, काय सर तुम्ही फोनच उचलत नाही. व्यसन एखाद्या गोष्टीचं माणसाला जडलं की माणसाला त्या सवयी लागतात आणि त्या सवयी त्याला गुलाम बनवतात, हे लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी शरीर हे आराधना करण्यासाठी आहे, भगवंताची प्रार्थना करण्यासाठी आहे, त्या भगवंताला आपलंसं करण्यासाठी आहे, त्या भगवंताच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आहे. भगवंताला कुठल्याही वस्तूची गरज पडत नाही. भगवंताला पाहिजे तुमचा भाव, तुमची भक्ती, तुमची श्रद्धा. ह्या जर गोष्टी जर तुमच्याजवळ आहेत तर निश्चित त्या ठिकाणी भगवंताची तुम्हाला प्राप्ती होते. आता उदाहरणामध्ये हरिपाठ तुम्हाला जवळपास सर्वांना माहिती आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी. पुढचा शब्द लक्षात घ्या. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा.
पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी, संसारात आहात परंतु जीवा वेद करे. जीव म्हणजे ती नाव स्मरण करत राहते, तिने मुक्तिचारी साधी आहे की नाही. असोनी संसारी जीवे करी, वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. त्याला 4 वेदाचं पुण्य मिळतं, लक्षात घ्या. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. गरज होती का भगवंताला, परंतु भगवंताला त्यात अर्जुनाचं एवढं, कारण अर्जुन हा त्यातला एक असा माणूस आहे की जो जन्मोजन्मीचं नातं त्या भगवंताचं त्यांच्या बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी अर्जुनाच्या भक्तीने वेडा झालेला भगवंत हा त्या द्वारकेला गेल्याच्या नंतरही पांडवांना विसरलेला नाही. ही भक्ती त्या पांडवांची त्या कृष्णावर होती आणि कृष्णाची सुद्धा ती भक्ती होती.